शेवगाव शहरातील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या शेजारी गेट नंबर 13-70-3 या गेट नंबरचे मालक लक्ष्मण लव्हाळे यांनी आपल्या जमिनीत अवैधरित्या रात्रीच्या वेळी उत्खनन करून सदरील गेट नंबरमध्ये सोमवारी रात्री तसेच काही दिवसांपासून 20 ब्रॉसच्या आसपास मुरुम चोरी गेल्याचे म्हटले आहे। या संदर्भात त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधला आहे। तसेच शेवगाव तहसीलदार यांनाही त्यांनी तोंडी याबाबत कळविले आहे। हायस्कूल शेजारी लगत 1370/3 गट नंबरमध्ये 81 आर क्षेत्र असून तिथं मी शेवगावला जाता येता पाहिलं असता तिथं मुरुम उत्खनन झालेलं आहे। मुरुम उत्खनन पाहिलं असता मी तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं महसूलला एक तक्रार द्या। महसूलला तक्रार देण्या चौकशी करण्यासाठी गेला असता तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला उलटसुलट उत्तरे देण्यात आली का बुवा तुमच्या क्षेत्रातलं राखण तुम्ही करायचं का आम्ही करायचं, त्याच्यावर तुमच्यावरच गुन्हे दाखल करूत, आम्ही तुमच्यावरच कारवाई केल्या जाईल, येऊ द्या आम्हाला रिपोर्ट काय यायचं ते। म्हणजे आणि मग याला जबाबदार कोण? रोजच अशी उत्खनन होत असलं दिवसा ढवळ्या, याला जबाबदार कोण? चोरी झाली असं म्हणायचं तुम्हाला? ही चोरी झालेली आहे। महाराष्ट्र TV 24 करिता प्रतिनिधी अक्षय वायकर, शेवगाव।